वेलकम स्टुडंट। आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिक मधला रायटिंग ऑफ सेल रिएक्शन हा भाग पाहणार आहोत। रायटिंग ऑफ सेल रिएक्शन म्हणजे सेल रिएक्शन हे आपण कसं लिहायचं आहे त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स आपण पाहणार आहोत। द सेल रिएक्शन करस्पॉन्डिंग टू द सेल नोटेशन is written on the assumption that the right hand side electrode is cathode and left hand side electrode is anode. The cell reaction corresponds to the cell notation. याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण सेल नोटेशन पाहिलं होतं। सेल नोटेशन, त्या सेल नोटेशन मध्ये सेल नोटेशन इज रिटन ऑन दी अजम्पशन दॅट, हे अज्युम केलेलं आहे, अजम्पशन दॅट दी राइट हँड साइड ऑफ इलेक्ट्रोड इज अ कॅथोड अँड लेफ्ट हँड साइड इलेक्ट्रोड इज एनोड, दॅट इज negative electrode. Oxidation of reaction occurs at anode and reduction of reaction at इलेक्ट्रोड कॅथोड। यामध्ये ज्या रिएक्शन होतात ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आणि रिडक्शन हाफ रिएक्शन, यामध्ये ॲट एनोड वरती ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन होते आणि कॅथोड वरती रिडक्शन हाफ रिएक्शन होत असते। आता यामध्ये ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो, आणि ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन त्याला आपण रिडक्शन हाफ रिएक्शन असं म्हणतो। reduction half reaction, gain of electron, reduction half reaction. Therefore follows that the galvanic cell oxidation half reaction takes place on the left hand side, and the right hand side the reduction half reaction takes place. The following steps are followed to write the cell reaction. आता यामध्ये रिएक्शन होत असताना रायटिंग ऑफ सेल रिएक्शन, आपण सेल रिएक्शन कशी लिहायची याचे एक्सप्लेनेशन मध्ये दी सेल रिएक्शन करस्पॉन्ड्स टू दी सेल नोटेशन, सेल नोटेशन वरून ही सेल रिएक्शन लिहिली जाते, सेल नोटेशन। आणि त्याचं एक अज्युम केलेलं आहे की त्यामध्ये राइट हँड साइडला इलेक्ट्रोड हा कॅथोड असतो, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, आणि लेफ्ट हँड साइडला त्या ठिकाणी एनोड हा इलेक्ट्रोड असतो आणि तो निगेटिव्ह असतो। आणि ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन हे एनोड वरती होते, एनोड वरती ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन होते, आणि कॅथोड रिडक्शन हाफ रिएक्शन ही कॅथोड वरती होत असते। म्हणून त्यामध्ये फॉलोज दॅट इन गॅल्व्हॅनिक सेल oxidation half reaction takes place on the right side or right hand side of the electrode, and right hand side the electrode is anode. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर रिएक्शन जी कॅथोड वरती रिएक्शन आहे, ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन होत असते एनोड वरती, आणि रिडक्शन हाफ रिएक्शन ही कॅथोड वरती होत असते। आता त्याच्या काही स्टेप्स आहेत, त्या कुठल्या स्टेप आहेत, राइट ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन फॉर द लेफ्ट हँड साइड इलेक्ट्रोड। आता यामध्ये ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आपण राइट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड, राइट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड, लेफ्ट हँड साइडला यामध्ये आपण ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन लिहित असतो। राइट the oxidation half reaction for the left hand side electrode and right hand side for the right hand side electrode, that is reduction reaction हे right hand side ला लिहिली जाते। reduction half reaction for right hand side, ठीक आहे। म्हणजे लेफ्ट हँड साइडला त्या ठिकाणी ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन लिहायची असते, आणि राइट हँड साइडला त्या ठिकाणी रिडक्शन हाफ रिएक्शन हे लिहायचे असते।
त्यानंतर ॲड टू इलेक्ट्रोड्स यामध्ये टू हाफ इलेक्ट्रोड्स हाफ रिएक्शन टू दी ओव्हरऑल सेल रिएक्शन while adding the electrode must be cancelled. For this purpose it may be necessary to multiply one or both the half reaction by a suitable numerical factors. No electron should appear in the overall reaction. आता यामध्ये सेल रिएक्शन किंवा रायटिंग दी सेल रिएक्शन लिहित असताना जे हाफ रिएक्शन आणि हाफ ऑक्सिडेशन रिएक्शन आणि हाफ रिडक्शन रिएक्शन या रिएक्शन बॅलन्स करत असताना त्यामध्ये रिएक्शन बॅलन्स करत असताना टोटल ओव्हरऑल रिएक्शन हे बॅलन्स होण्यासाठी एक ठराविक असा न्यूमेरिकल फॅक्टर्सनी त्या ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन किंवा रिडक्शन हाफ रिएक्शननी त्या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं असते आणि त्याच्यावरनं आपण ओव्हरऑल सेल रिएक्शन जी आहे ती ओव्हरऑल सेल रिएक्शन ही बॅलन्स करायची असते. जी ओव्हरऑल सेल रिएक्शन आहे ती सेल रिएक्शन ही बॅलन्स करायची असते. आणखी त्यामध्ये इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट द individual half reaction may be written with one or more electrons. एखादी रिएक्शन असेल, it is important to note that the individual half reaction may be written with one or more electron. एक किंवा आता कुठली एखादी रिएक्शन असेल तर एक किंवा अनेक इंडिव्हिज्युअल रिएक्शन जे आहे ते इंडिव्हिज्युअल रिएक्शन मध्ये एक किंवा अनेक इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये भाग घेत असतात ती रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी. इट इज इम्पॉर्टंट नोट दॅट दी इंडिव्हिज्युअल हाफ रिएक्शन मे बी रिटन विथ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स. फॉर एक्झाम्पल हाफ रिएक्शन ऑफ हायड्रोजन गॅस रिटर्न ॲज हायड्रोजन गॅस रिएक्शन. आता हायड्रोजन गॅस रिएक्शन हायड्रोजनचं समजा त्या ठिकाणी गेन ऑफ इलेक्ट्रॉन रिडक्शन हाफ रिएक्शन जर म्हटलं 2H प्लस हा हायड्रोजन ॲटॉमिक स्टेट मधला हायड्रोजन आहे इन ॲक्वस मीडियम. आता यामध्ये दोन हायड्रोजन आहेत म्हणजे त्या ठिकाणी दोन इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्या ठिकाणी हायड्रोजन गॅस हा तयार होतो. हायड्रोजन गॅस where 2 electrons are required to formation of 1 mole of hydrogen gas. 2 electrons are required to formation of 1 hydrogen gas. Or आता हीच रिएक्शन H plus in aqueous medium plus 1/2 electrons to gives. आता यामध्ये 1 electrons 2 च्या ऐवजी 1 इलेक्ट्रॉन आणि त्याच्यावरून जो तयार होतो हायड्रोजन हा हायड्रोजन गॅस तयार होतो परंतु 1/2 हायड्रोजन गॅस. म्हणजे रिएक्शन इंडिव्हिज्युअल रिएक्शन जी आहे ती इंडिव्हिज्युअल रिएक्शन ही अशा प्रकारे 1 और मोर इलेक्ट्रॉन्स घेऊन ती रिएक्शन आपण बॅलन्स करू शकतो. मेक नो डिफरंट इन रिटर्न द ओव्हरऑल सेल रिएक्शन the electrons must be balanced. Consider the cell reaction. आता ही रिएक्शन ह्या अशा प्रकारची रिएक्शन हे दोन्ही इक्वेशन हे बरोबर आहे. तुम्ही इतर 2 इलेक्ट्रॉन्स घेऊन रिएक्शन बॅलन्स केली तरी बरोबर आहे किंवा या ठिकाणी 1 रिएक्शन घेऊन या ठिकाणी हाफ H2 इन गॅसेस स्टेट हे अशा प्रकारची रिएक्शन केली तरी बॅलन्स आहे. दोन्ही पद्धतीने रिएक्शन जर आपण केली तर दोन्ही पद्धतीने ही रिएक्शन ही बरोबर आहे. अशा प्रकारे रिएक्शन जे आहे ते रिएक्शन ही बॅलन्स करायची असते. आता फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊया. बॅलन्स्ड इक्वेशन यामध्ये ओव्हरऑल सेल रिएक्शन नोटेशन आपण पहिल्यांदा निकेल. आपण काल सेल नोटेशन पाहिलं होतं त्यामध्ये निकेलची एक रिएक्शन पाहिली होती. निकेल इन सॉलिड स्टेट 1 वर्टिकल लाइन निकेल 2 प्लस 1 मोलार डबल वर्टिकल लाइन त्यानंतर
निकेल नंतर दुसरा त्याच्याबरोबर आपण समजा ॲल्युमिनियम घेतला Al3 प्लस 1 मोलार आणि सिंगल वर्टिकल लाईन Al इन सॉलिड स्टेट. सेल नोटेशन. आता या सेल नोटेशन वरून आपण रिडॉक्स रिएक्शन तयार करायची असते. आता या सेल नोटेशन मध्ये आपण जर पाहिलं तर लेफ्ट हँड साइडला जो असतो त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि राईट हँड साइडला जो असतो त्याचं रिडक्शन होत असते. लेफ्ट हँड साइडला जो इलेक्ट्रोड आहे याला आपण इलेक्ट्रोड म्हणतो. हे इलेक्ट्रोड आहे, हा एनोड आहे, हा कॅथोड आहे. जो लेफ्ट हँड साइडला असतो त्याचं ऑक्सिडेशन होतं म्हणजे तो इलेक्ट्रॉन लूज करतो आणि जो राईट हँड साइडला आहे तो ऍक्सेप्ट करतो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. आणि तुम्हाला माहित आहे की सिंगल वर्टिकल लाईनचा अर्थ काय, जो मेटल स्ट्रिप आहे किंवा इलेक्ट्रोड आहे तो इलेक्ट्रोड त्याच्या आयन्सच्या सॉल्ट सोल्युशन इलेक्ट्रोलाइट मध्ये डीप केलेला आहे. डबल वर्टिकल लाईन याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की त्यामध्ये सॉल्ट ब्रिज घेतलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी डबल वर्टिकल लाईन आहे. आता यामध्ये निकेलचं काय होतंय, ऑक्सिडेशन होतंय. म्हणजे जो निकेल आहे त्याचं ऑक्सिडेशन होतंय. ऑक्सिडेशन जो लेफ्ट हँड साइडला आहे त्याचं ऑक्सिडेशन होत असेल. निकेल सॉलिड टू गिव्स निकेल 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ही जी रिएक्शन आहे ही ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन ऍट एनोड वरती ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन झाली. त्यानंतर कॅथोड वरती रिडक्शन हाफ रिएक्शन. इथं ॲल्युमिनियम आहे Al3 प्लस हा Al3 काय करतो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. 3 electrons are accepted or gained to gives Al in solid state. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. आता या ठिकाणी आपण 1 मोलार सोल्युशन किंवा aqueous इथं लिहित असतो. आता ही जी रिएक्शन आहे ही रिडक्शन हाफ रिएक्शन म्हणजे हे एक्झाम्पल आपण घेतलं. या एक्झाम्पल वरून या ठिकाणी निकेलचं ऑक्सिडेशन झालं आणि ॲल्युमिनियमचं रिडक्शन हाफ रिएक्शन. आता हे रिएक्शन झाल्यानंतर याची आपण ओव्हरऑल रिएक्शन तयार करायची असते. आता ओव्हरऑल रिएक्शन करत असताना हे रिएक्शन बॅलन्स झाले पाहिजे. टू बॅलन्स द इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स बॅलन्स झाले पाहिजेत ऑक्सिडेशन रिडक्शन हाफ रिएक्शन मध्ये. म्हणून to balance the electrons oxidation reaction is multiplied by 3 and reduction half reaction is multiplied by 2. The two half reaction so obtained when added give the overall cell reaction. Thus आता या ओव्हरऑल रिएक्शन तयार होत असताना इलेक्ट्रॉन ही बॅलन्स करण्यासाठी त्यामध्ये ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन जे आहे या ऑक्सिडेशन हाफ रिएक्शनला यामध्ये 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि रिडक्शन हाफ रिएक्शन जे आहे या रिडक्शन हाफ रिएक्शनला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि 2 ने मल्टिप्लाय करून त्या ठिकाणी ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन रिडक्शन हाफ रिएक्शन याच्यावर आपण ओव्हरऑल सेल रिएक्शन ही तयार करायची. आता यामध्ये 3 ने मल्टिप्लाय करायचे म्हणजे 3 निकेल फॉर्म झाले इन सॉलिड स्टेट to gives 3 nickel 2 plus in 1 mole plus 6 electrons. ही oxidation half reaction at anode वरती oxidation half reaction झाली. त्यानंतर कॅथोड वरती काय, कॅथोडची रिएक्शन जी आहे रिडक्शन हाफ रिएक्शन त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचे. म्हणून 2Al3 plus 6 electrons to gives 2Al solid state. आता यामध्ये रिडक्शन हाफ रिएक्शन आहे, रिडक्शन हाफ रिएक्शन आणि ही रिडक्शन हाफ रिएक्शन ही कॅथोड वरती आहे आणि याच्यावर आपण ओव्हरऑल सेल रिएक्शन काढायची. ओव्हरऑल सेल रिएक्शन हे 6 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतात आणि कॅन्सल झाल्यानंतर इथे शिल्लक काय राहिलं 3 निकेल इन सॉलिड स्टेट plus 2Al 1 mole 3 plus 1 mole
to gives 3 nickel 2 plus 1 molar plus 2 Al in solid state. This is overall cell reaction. Overall cell reaction or redox reaction म्हणजे की अशा प्रकारे आपल्याला रेडॉक्स रिएक्शन जे आहे ती रेडॉक्स रिएक्शन लिहायची असते. रेडॉक्स रिएक्शन त्याला आपण ओव्हरऑल सेल रिएक्शन असे म्हणतो किंवा रेडॉक्स रिएक्शन. ठीक आहे. म्हणजे पहा की सेल नोटेशन दिलेलं आहे, त्या सेल नोटेशन वरून आपण रेडॉक्स रिएक्शन लिहित असतो. हे सेल नोटेशन म्हणजे लेफ्ट हँड साइडला जो आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि राइट हँड साइडला जे आहे त्याचं रिडक्शन होतं आणि त्याच्यावर ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन, रिडक्शन हाफ रिएक्शन आणि इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी ऑक्सिडेशन हाफ रिएक्शनला 3 ने मल्टिप्लाय केलं, रिडक्शन हाफ रिएक्शनला 2 ने मल्टिप्लाय केलं, त्यानंतर ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन, रिडक्शन हाफ रिएक्शन आणि याच्यावर ओव्हरऑल सेल रिएक्शन तयार झाली. त्याला आपण रिडॉक्स रिएक्शन असं म्हणतो. रिडॉक्स रिएक्शन. ओके. आणखी एक आपण एक्झाम्पल घेऊया. आणखी एक एक्झाम्पल सेल नोटेशन यामध्ये दुसरं एक्झाम्पल कॅडमियमचे एक्झाम्पल घेऊया. कॅडमियम आणि कॉपर. कॅडमियम सॉलिड स्टेट सिंगल वर्टिकल लाइन cadmium 2 plus 1 molar double vertical line copper 2 plus 1 molar single vertical line copper. yes. आता यामध्ये राइट हँड साइडला जे आहे कॉपर, हे कॉपरचं रिडक्शन झालेलं आहे आणि कॅडमियमचं ऑक्सिडेशन होतं. कॅडमियम ऑक्सिडेशन ॲट एनोड म्हणून ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन हे कॅडमियम याचं ऑक्सिडेशन होते म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. कॅडमियम 2 plus 1 molar plus 2 electron ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन ॲट एनोड वरती ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन होते. आणि आता यानंतर कॅथोड वरती आपण पाहूया. कॅथोड वरती काय होते, यामध्ये कॉपर आहे. Copper 2 plus 2 electrons to gives copper solid 1 molar copper 2 plus 2 electrons to gives copper. यामध्ये रिडक्शन हाफ रिएक्शन होती. रिडक्शन हाफ रिएक्शन at cathode. रिडक्शन हाफ रिएक्शन at cathode. ठीक आहे. आता याचे सेल रिएक्शन, ओव्हरऑल सेल रिएक्शन किंवा रिडॉक्स रिएक्शन. इथं काय पहा, इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन किंवा रिडक्शन हाफ रिएक्शन मध्ये सेमच इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे त्या कुठल्याही रिएक्शनला कुठल्याही एखाद्या संख्येने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करायची आवश्यकता नाही. एखाद्या संख्येने न्यूमेरिकल फॅक्टरने त्याला मल्टिप्लाय करायची आवश्यकता नाही, कारण 2 आणि इथेही 2 ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, रिडक्शन हाफ रिएक्शन मध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि अशा वेळी आपण कुठल्याही संख्येने त्याला मल्टिप्लाय करायचं नाही. जशी रिएक्शन आहे त्या पद्धतीने तशीच रिएक्शन ठेवायची आणि त्याच्यावर आपल्याला ओव्हरऑल सेल रिएक्शन किंवा रिडॉक्स रिएक्शन करायची. इथं कॅडमियम आहे, कॅडमियम सॉलिड आहे प्लस कॉपर 2 plus 1 molar आहे टू गिव्स कॅडमियम 2 plus 1 molar आणि कॉपर सॉलिड आहे. त्याला ओव्हरऑल सेल रिएक्शन म्हणतो. ओव्हरऑल सेल रिएक्शन किंवा रिडॉक्स रिएक्शन. ओव्हरऑल सेल रिएक्शन ऑफ redox reaction. ठीक है. This is nothing but the redox reaction, writing of cell reaction from cell notation. जे नोटेशन आहे त्या नोटेशन वरून आपण ओव्हरऑल सेल रिएक्शन किंवा रिडॉक्स रिएक्शन अशा प्रकारे आपण लिहू शकतो. याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम असतो का, तुम्हाला
सेल नोटेशन दिलं जातं आणि त्या सेल नोटेशनवरून तुम्ही रिडॉक्स रिॲक्शन ही लिहायची असते. किंवा काही वेळा तुम्हाला रिडॉक्स रिॲक्शन दिलेली असते आणि ती रिडॉक्स रिॲक्शनवरून तुम्ही ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन रिडक्शन हाफ रिॲक्शन तयार करून परत रिडॉक्स रिॲक्शन लिहायची असते आणि याच्यावर तुम्ही परत सेल नोटेशन काढायचं असते. अशा प्रकारचा प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो. ओके, धन्यवाद.